गोकुळाष्टमी, भगवान श्रीकृष्णांचा अवतार त्याच दिवशी झाला. ज्ञानोबा त्यांचेच अवतार आहेत, त्याच दिवशी तेही अवताराला आले. दोघांचाही अवतार दिन एकच आहे. पण गंमत बघा काय ती, थोडं चिंतन करा. उगी जाता जाता गंमत म्हणूनच सांगतो आणि त्या दृष्टीने विचार करा थोडासा, एवढी प्रार्थना करतो. ज्ञानोबारायांची अवताराची तिथी भगवान श्रीकृष्णाची आहे. पण एवढं भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानोबारायांचं साधर्म्य सोडलं तर पुढच्या ज्ञानोबारायांच्या चरित्राचं साधर्म्य मात्र रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्राचे. ज्ञानोबाराय अवताराला आले कृष्ण तिथीला, पण जगले मात्र रामरायासारखे. जगले मात्र रामरायासारखे, एक वचनी एक बाणीच राहिले. ज्ञानोबाराय दुसरं काही नाही. ज्ञानोबाराय म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आहे. कुठलीच मर्यादा ज्ञानोबारायांनी कधीच उल्लंघन केली नाही. ना बोलण्याची केली, ना वागण्याची केली. ज्ञानोबारायांच्या समाधी कालामध्ये निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानोबारायांचा कोणता महत्वाचा गुण सांगण्याची प्रबळ इच्छा झाली असेल तर निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माझी कधी अवज्ञा केली नाही हो त्यांनी. हे बोलणं म्हणजे काय आहे?